झी 24 तास एक पाऊल पुढे। गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या लालबागच्या राजा मंडळात माणुसकीला काळीमा वाचणारी घटना झाली। या गणेश मंडळाच्या एका कार्यकर्त्यानं ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला पोलिसावर चक्क हात उचलला। मुंबईतला सगळ्यात प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा। जगभरातले भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास रांगा लावतात, पण यंदा भाविकांना अनुभवावा लागला तो मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शिवीगाळ आणि मारहाण। 27 ऑगस्टला संध्याकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या काही भाविकांची लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच बाचाबाची झाली। त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलिसानं प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मंडळाचा कार्यकर्ता उमेश जाधवनं माणुसकीला लाज येईल असंच कृत्य केलं। लालबागच्या राजा मंडळाचा कार्यकर्ता उमेश जाधवनं या महिला पोलिसाच्याच कानाखाली लगावली। भर गर्दीत महिला पोलिसावर हात उचलणाऱ्या आरोपी उमेश जाधवला पोलिसांनी अटक केली, पण नंतर त्याला 15,000च्या जात मुचलक्यावर सोडण्यात आलं। आदमी अरेस्ट हो गया, कोई भी जो पुलिस के ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर एक्शन लेने वाले, कड़क कार्रवाई करने वाले। लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरती हात उचलण्याची ही पहिलीच वेळ नव्हे। या आधीही दर्शनावेळी अनेक महिलांची छेडछाड झाल्याची घटना घडली आहे। या नराधमाने एका महिलेवर हात उचलण्याचा अक्षम्य गुन्हा केलाय। पण सगळ्यात मोठा प्रश्न असा की खाकी वर्दीत ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलिसावर हात उचलण्याची त्याची हिम्मतच कशी झाली। लालबागच्या राजांची कृपा संपूर्ण मुंबईवर आहे यात शंका नाही, पण बाप्पांच्या नावावर माजलेल्या या कार्यकर्त्यांची दादागिरी भक्तांनी मात्र कधीपर्यंत सहन करावं। झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।